दोस्तों, मैं मनीषा। तो दोस्तों, हम महाराष्ट्र में क्या होता है ना दोस्तों, तो कोई भी त्यौहार आता है तो मीठा चीज़ हर लोगों के घर में बनता है। तो महाराष्ट्र में खास करके पुरन पोली जो होती है ना, हर घर में बनती है त्यौहार आता है तो अभी त्योहारों का आना तो चालू हो गया दोस्तों। तो अभी माँ जो कहती कि भाभी को कि आज तो पुरन पोली बना, तो भाभी ने तो माँ की 2 दिन बाद देखी थी पुरन पोली। अब भाभी बोलती हाँ मैं कर लूँगी, मुझे आता है पुरन पोली बनाना। तो भाभी लगती पुरन बनाने के लिए और पुरन अच्छे से पीस के लेती सिल पे। और पुरण जब बन जाता है तो देखी आता बहिणीने चांगलं पुरण वाटून घेतलंय आणि पीठ पण मळलंय। पीठ मळल्यानंतर आता बहिणी त्याच्यात पुरण भरून चांगलं पोळी लाटायला लागली। आता पोळी लाटता लाटता पोळी फाटते। आता बहिणीला समजायला लागलं की झालं तरी काय झालं, पुरण कशाला फाटायला लागले सारखं। आता बहिणीने जशा तशा पुरणपोळ्या केल्या। दुपार झाली, दुपारची जेवायला सर्वांना बोलवलं तर सर्व घरात आले जेवायला। आणि आज तर घरामध्ये सर्व लोक होती। सण असला की घरात सर्व असतात, आणि जेव्हा घरामध्ये सर्व असतात तर अशी गंमत झाली तर किती हसायला येतं तेव्हा। आता बहिणीने पुरणपोळी सर्वांच्या ताटामध्ये दिली आणि भाजी पण दिली आणि आमटी पण दिली सर्वांना। तर झालं असं की आम्ही सर्व जेवायला बसलो आणि आईसारखी बहिणीच्या तोंडाकडे बघायला लागली की काय झालं, ही पुरणपोळी का अशी दिसते। तर जेव्हा आईने पुरणपोळी उचलली तर पुरण एकीकडे गेलं आणि पोळी हातामध्ये आली। तर आई म्हणते सनबाई हे काय केलंस तू, पुरणपोळी बनवली की पोळी बनवली, त्याच्याने आम्ही पुरण हाताने उचलायचं आणि मग खायचं। म्हणते आई माझ्याशी चूक झाली, मला काही कळेना झाले, माझी पोळी फाटते। जेव्हा पण मी पुरणपोळी बनवायचा प्रयत्न करते पोळी फाटते। तेव्हा मी वहिनीला म्हटलं वहिनी बघितलं, आईंसारखी पुरणपोळी कुणी बनवू शकत नाही, तुम्हाला चांगलं कळते ना। जेव्हा आई बनवते तेव्हा तुम्ही इथून ध्यान द्या, चांगलंपणे बघा कशी बनवते ती। तिच्या हातामध्ये इतके हलके हलके वाटून घेते पोळी की त्या फाटतच नाही, आणि दुसऱ्या दिवशी पण आपण चांगलं खातो की नाही, हो की नाही। तो वहिनी मग खूप रडायला लागली की नाही आई माझी चूक झाली, मला पुरणपोळी तुम्ही शिकवा शिकवा शिकवा। तसं मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती आहे की ना, की पुरणपोळी बनवायला एवढं काही हार्ड नाही आहे। तुम्ही पुरण चांगलं वाटून घ्यायचं, पीठ चांगलं मळायचं आणि हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटायचं। जेव्हा पुरणाचं पीठ तुम्ही मळता तेव्हा थोडंसं आपलं मैद्याचं पीठ पण टाकून मळून घ्यायचं। मैद्याचं पीठ टाकलं तर काय पुरण फाटत नाही, समजलं ना। आणि अशा तर हर घरी होतं, प्रत्येक वेळा नवीन माणूस जे पण पुरणपोळी बनवतो ती फाटते। आणि वहिनीला तर आज इतकी लाज येत होती की रडत पण होती आणि हसत पण होती। म्हणजे मी एखाद्या कुठल्या दुसऱ्यांच्या घरी गेले असते आणि त्यांनी असं बघितलं असतं तर माझ्यावर किती हसले असते। म्हटलं हो, तुमच्यावर एक चांगलं मूवी बनवली असती की लेडीजला पुरणपोळी येत नाहीत। पण असं नसतं, कधी कधी माणसांना ते जे नाही येत ते आपण शिकू शकतो, हो की नाही। माझा व्हिडिओ आवडला तर मला लाइक आणि फॉलो ज़रूर करा दोस्तों। ऐसा होता है ना कि हम जो पुरणपोली और कोई भी चीज़ खाने की कोई भी चीज़ पहली बार बनाते हैं तो थोड़ा बहुत फॉल्ट होता ही है। जब तक हम बनाते 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 आदत हो जाती है तो वो एकदम परफेक्ट बनना चालू हो जाता है। तो इसलिए ज़रा भी नहीं डरना चाहिए, उल्टा जो बनाता है उसको देखना चाहिए कि कैसे बना रहे, ताकि हमको उनसे सीख मिलती है। तो आपको मेरा वीडियो अच्छा लगे दोस्तों तो आप लोग शेयर और लाइक कर सकते हैं।